कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा हे काय करते, वाट लावली सगळी तू। ओ अरे रे 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 ग बसा, हळू बोला ना, कशा कवरतास? हा हळू बोला। ह्या ओवीने सगळा चुकवून ठेवला होता, ता सोडवत होतय, बघत होतय काय चुकला आता। तुझं माझं जमेल ना आणि तुझ्या वाचून करमेल ना। काय बोलला? काय नाही, आपलं जनरल आपलं असंच। जनरल आपलं त्याला येतं जनरल पुन्हा। अरे ओवी काय गो ओवी, बरा ना निशिक? हा कशी आती? हो लाली आत्या, तिला थोडं गरगरत होतं म्हणून ती रेस्ट घेते आता, झोपून आले मी तिला। हा हा काय गो, काय बघतोयस? कधी बघितलास नाहीस काय? आ सगळ्या चुकीचा करून ठेवला होतास, तास बघत होतय मी। हा निशी म्हणत होती मला, पण आय थॉट मी जे करत होते तेच बरोबर आहे। बट चांगलं ना लाली आत्या, तुम्ही सगळं नीट करताय। झाला परत गैरसमज करून घेतलास? हा अगो या तुझ्यासाठी नाही, माझ्या नातवांकांना चुकीच्या फॅशनचे मोजे घालूक लागू नयेत ना म्हणून करत होतय। हा तुझ्यावरती प्रेम हा म्हणून काय नाही केला। लाली आत्या, तुम्ही माझ्या हातून चूक होऊ दिली नाही हेच माझ्यासाठी खूप मोठं। तुम्ही काय हसतास? हा चला तरी पण अजून या इथून असं घातला ना की सगळा परत काढायचा, असं घट्ट करायचा। श्रीनिवास हे बघ, या वर्ल्डच्या काही टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, मी तुझ्या बिहाफवर 2-3 ठिकाणी एन्क्वायरी पण केली। खूप स्कोप आहे तुला इथे, तू प्लीज पुढे शिक। हे बघ दादांची पण तीच इच्छा आहे, तू एकदा ट्राय तरी कर इथे। बघू, मला आता खरंच काही करायची इच्छा नाहीये। आहे त्या गोष्टीत समाधान मानायची सवय करून घेतोय मी। इथून पुढे माझ्या कुठल्याही गोष्टीत कुठल्याही माणसाकडून काही अपेक्षा नाही। श्रीनिवास, तू स्वतःचं नुकसान का करून घेतोयस? एवढं टॉप करून काय उपयोग आहे, तुला पुढे काहीच करायचं नाहीये। हे बघ, तुझ्यासाठी दादांनी, मावशींनी, लाली आत्या, कांता काका, इनफॅक्ट सगळ्यांनीच खूप स्वप्न बघितली आहेत। त्यांच्यासाठी तरी ओके फाईन, तुला जर त्यांच्याकडून काही फेवर्स नको असतील तर तू एज्युकेशनल लोन घे ना, तू कमवायला लागला की तू फेड। प्लीज तुझं टॅलेंट असं वेस्ट करू नको। अरे तुम्ही इथे आहात? काका काही हवं होतं? खरं तर रवी, मगाशी तू लालीशी जे काही बोललीस ना त्याबद्दल तुझं कौतुक करायला आलो होतो। पण रवी, तुझं आत्ताचं बोलणं ऐकून तुझं कौतुकच नाही तर तुझा अभिमान सुद्धा वाटायला लागलाय। देवाने तुझ्यासारखी मुलगी प्रत्येकाला द्यायला हवी। अरे काय श्रीनू, अरे शिक जरा हिच्याकडून। अरे ती तिच्या परीने लालीचं मन जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, मग तू का उदास होतोयस? अरे आयुष्याकडे बघण्याचा असा सकारात्मक दृष्टिकोन ठेव, या आपल्या ओवीसारखा। आणि ओवी, श्रीनूचं मला माहित नाहीये, पण तू तुझे प्रयत्न, तुझ्या आशा कधी सोडू नकोस। अगं दगडाला सुद्धा पाजर फुटतो, आणि लाली तर हाडामासाची बाई आहे, त्यातून आई आहे। तिला तिच्या मुलाचं भलं, त्याचं सुख कशात आहे हे आज ना उद्या कधी ना कधी समजेलच। पण तू आशा सोडू नकोस। अगं आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी साध्य केल्यास, मला खात्री आहे इथून पुढच्या प्रवासात तुला नक्कीच यश मिळेल। अरे नाही मिळालं तर नाही मिळालं, काय ना ओवी, शेवटपर्यंत लढल्याचं
समाधान काही वेगळंच आहे. काय झालं आता? हा नाही, सगळेजण असे ओवी बद्दल कशाक बोलतास? काय केला तिने? नाही लालिताई, तिने काही केलेला नाही हा. ताच तर तुमका सांगू की लव इथे. फक्त तुम्ही शांतपणे ऐकून घेवा. लाली माका सांग, तुका अजून वाटता शिनू आणि ओवीच्या लग्नाबद्दल आई उमाकडे बोलली नव्हती? उमा मनाचं रचून सांगत होत्या. अजून वाटतं तुका? लालिताई, विश्वास ठेवा माझ्यावर. दायचीची सुद्धा इच्छा होती. ओवीने दिलेल्या पंपामुळे त्यांना आराम वाटत होता म्हणत होती. मका एवढा पण म्हणाली की ओवी गुणाची पोरा. श्रीनूच्या प्रेमासाठी त्याचा मार पण खाऊक तयार झाली. आता याहून वेगळा प्रेम असा काय असता? तिचा खराच प्रेम हा श्रीनूवर. तीच आपल्या श्रीनूक सुखात ठेवीत. श्रीनूसाठी ओवी अगदी योग्य जोडीदारा. ह्या सगळ्या दाईची बोलली खराच, आणि जसाच्या तसा ह्या मी तुमका सांगते. ह्यात एकही शब्द आमच्या मनाचा नाही. अगो नाही उमा, तू खोटा बोलतस असा माका म्हणूच नाही. पण माका सांग, रात्री झोपताना माझी आऊस इतकी आनंदात होती. हा, सकाळी उठल्यावर ती सगळ्यांका तिचं मत सांगणार होती. मग ती सकाळी उठली कशाक नाही? काय झाला असा? त्याच तर काही समजत नाही ना आमका. लाली, या सगळ्यामध्ये ओवीचा काय दोष हा? सांग बरं. आपले आई सगळ्यांका अजून खूप वर्ष हवी होती असं माका पण वाटत होता. पण माणसाच्या हातात काही गोष्टी नसतात लाली. आपल्या आईची वेळ इली होती, ते आपल्या सगळ्यांका सोडून गेली. उगाच या सगळ्यात याचा दोष ओवीवर का लावतेस तू? चारूचं कानातलं इथे कसं आलं? दायचीच्या मरणाचा चारूशी तर काही संबंध नसेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.